अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा काय म्हणल्या माळसाताई? तू विचारत जाशील आणि मी बोलत जाईल। मी असत्य कधीच बोलत नाही आणि जर मी सत्य सांगितलं तर तू अस्वस्थ होत जाशील। नाही देवा मला काय बी वाटणार नाही। तुम्ही सांगा काय म्हणाल्या त्या? तिचा हा प्रश्न होता की मी तिच्याशी असा का वागत आहे। म्हणजे हेच की मी राजवाडा सोडून इथे वाड्यात का राहतो आहे, गडावर का जात नाही। मग काय सांगितलं तुम्ही? जे सत्य आहे तेच मी सांगितलं। म्हणजे माझ्यावरच आलं वय समज। मी आज तुम्हासनी वचन मागितलं म्हणून तुम्ही हात राहतायसा, पर तुम्हासनी हात राहावंसं वाटत नाही देवा। ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरी इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये तिच्या प्रेमात पडून तिच्या स्वाधीन। बानू माझं तुझ्यावर प्रेम आहे ते आहेच, पण तुझी इच्छा म्हणून मला गडावर जाता येत नाही हे देखील सत्य आहे। देवा मी काही पाप केलं आहे का? माझं काही चुकलं आहे का? मी माझ्या देवाला निस्ती विनंती केली का माझ्या संग त्यांनी राहावं। नाही बानू तुझं काहीच चुकलं नाही। तुला माझ्यापासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचीच ही प्रतिक्रिया आहे। माळसेला आणि तुला दोघींनाही मी तुमच्या बरोबर हवं आहे, हे हवं आहे, पण हे कसं साध्य होणार हा प्रश्न आहे। देवा तुम्हाला मी महासाताईं संग बोलताना बघितलं आणि वाटलं का मी तुम्हाला हात थांबून ठेवाय नव्ह, तुम्हाला सांगावं का गडावर जा म्हणून। मग पुढे काय झालं?
ज्याची आस ठेवली तेच माझ्या देवानं दिलं हाय मला. मग आता त्यासनी मी कशा पायी सोडून देऊ? कशा पायी हसलात देवा? काही नाही. देवा, मी श्री म्हाळसा देवींना महारुद्राचा उपाय अत्यंत विश्वासाने दिला होता. त्यांनीही महारुद्राचं पूजन अतिशय श्रद्धेने केलं होतं. अशा वेळी आपण उभयतांची केवळ भेट व्हावी एवढंच पुरेसं नाही. मान्य आहे, पण तिने केवळ माझी भेट मागितली आणि मी तिला भेटलो. देवा, ही आपलीच लीला आहे की वरदान मागण्याच्या वेळी त्यांनी आपण गडावर यावं असं वरदान मागितलं नाही. होय, मला कल्पना आहे त्याची, पण बानूने स्वतःहून मला वचनातून मोकळे केले नाही तर मात्र मला गडावर येता येणार नाही. श्री म्हाळसा देवींना आपण असे अधिक दिवस गडावर ठेवलं तर एक दिवस त्यांचा प्रक्षोभ होईल आणि सगळंच अवघड होऊन जाईल. पाहूया. देवा, विलंब नको व्हायला. एकलंच बसला हायसा? बानू, ये तू पण बैस. आज दिसभर गप हायसा, काही बोलला बी नाही. नाही, असं काही नाही. रागवू नका, पर तुम्ही म्हाळसाताईसनी भेटून आल्या धरणं तुम्ही लई वेगळं वागतायसा. बानू, हे केवळ तुझ्या मनाचे खेळ आहेत. एक विचारू का? म्हणजे गडावर तुमच्या नावानं लई मोठी पूजा झाली म्हण. बानू, तुझे देखील गुप्तचर आहेत काय? अहो नाही देवा, गडावर येणारी जाणारी माणसं आहेत की, त्यांच्याकडूनच कळलं. बर, पुढे? नाही, एवढी मोठी पूजा केली म्हणल्यावर तुम्हासनी त्यासनी काय बाय आशीर्वाद द्यावा लागलाच असेल की. होय, श्रद्धेने केलेले पूजन स्मरण माझ्यापर्यंत पोहोचते आणि ह्यावेळी तिने तर अत्यंत आर्ततेने हे सर्व केले आहे. तेव्हा स्वाभाविकपणे मला तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. काय इच्छा होती त्यांची? बानू, असे प्रश्न जर तू नाही विचारलेस तर बरं होईल. कारण एका भक्ताने काय मागितले हे तू विचारणे योग्य नव्हे आणि मलाही ते सांगणे उचित वाटत नाही. पर असं तर नाही ना का तुम्हासनी लागलीच गडावर जावं लागल? मी माझ्या वचनाचा ठाम आहे, तेव्हा चिंता नसावी. पण हे भय का? ते आपलं असंच. देवा, तुम्हासनी माझ्या सेवेत काय बी कमी पडलं तर मला सांगा जी. नाही, असं काहीच नाही. नाही तसं नव्ह, तुम्हासनी मोठ्या राजवाड्यात राहायची सवय आहे. बानू, चंदनपुरीत एका घोंगडीवर झोपायचो. मला हे सगळं काही सारखंच आहे. मी वैभवाला भुलत नाही आणि दारिद्र्याला मी कमी लेखत नाही. तुम्हासनी तर त्यांच्या हातचं जेवण जेवायची सवय आहे. असं नग व्हायला का तुम्हासनी माझ्या हातचं जेवण आवडत नाही आणि त्याचं तुम्ही मला काय बी बोलत नाही. पंचपक्वान्न असो अथवा भाजी भाकरी, तो देखील एक यज्ञच आहे. या देहाला सतेज ठेवण्यासाठी अन्न ग्रहण करावे इतकंच. त्यामुळे तू त्याची देखील चिंता नको करू. बानू,
तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार? अशी भावूक नको हो. मी माझ्या सर्व भक्तांच्या अत्यंत जवळ आहे. म्हाळसा, देवी, तुम्ही गावात जाऊन गडावर परत आलात त्यानंतर आपली भेटच झाली नाही, म्हणून तुम्हाला भेटायला आले. हो, गावातलं कार्य यथोचित पूर्ण झालं आहे. एक विचारू? जाताना किंवा परत येताना श्री खंडेरायांचं दर्शन झालं का? हो, झालं. परंतु काय? देवी, त्यांच्यासाठी, केवळ त्यांच्यासाठी गडावर महारुद्र केला. केवळ यांच्यासाठी, यांनी गडावर यावं म्हणून. अखेर ते घडलंच नाही. केवळ आमची भेटच झाली. एक सांगू म्हाळसा, खरं तर तुमची आणि श्री खंडेरायांची केवळ भेटच होणार होती. जेव्हा महारुद्र पूर्ण झालं तेव्हा त्या विद्वानांनी तुम्हाला विचारलं की तुमची इच्छा काय, तेव्हा तुम्ही म्हणाला होता की आपली जी काही इच्छा असेल ती सांगावी. देवी, श्री महादेव ती पूर्ण करतील. माझी काय इच्छा असणार? माझी आणि यांची भेट व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. कसला विचार करताय? नाही, काही नाही. खरंच? होय. पण बानू, तू मात्र फार आनंदी दिसते आहेस. वय, मला तर वाटलं होतं का तुम्हाला गडावर तर जावं लागणार नाही ना. का? असं का वाटलं? नाही, गडावरले समजे हात आले होते, गडावर महारुद्र झालं म्हणून. बानू, कुठल्याही गोष्टीपेक्षा मला सत्याचे मूल्य अधिक आहे. आणि मी जो शब्द दिला आहे त्याचे मूल्य मला सर्वाधिक आहे. त्यामुळे भय बाळगू नकोस, नाहीतर मी दिलेल्या वचनाला काहीच अर्थ उरणार नाही. नाही देवा, चुकी झाली. खरं तर माझ्या मनात बी हे समज यायला नाही पाहिजे. असू देत, पण यापुढे ध्यानात ठेव. देवा, आज समध्या जगात माझ्या इतकं सुखी कोणी बी नसेल बघा. का? कारण माझं देव माझ्या संग आहेत आणि त्यांच्या संग मी संसार करते आहे. माझा वाडा आहे, माझा परपंच आहे, माझं घनगोत आहे, माझी माणसं आहेत. अहो, अजून काय पाहिजे मला? बानू, मी तुझ्या प्रेमात असणं, तुझ्या अधीन असणं हा देखील एका वचनाचाच भाग आहे. पर हे वचन कुणी कुणाला दिलं होतं देवा? अप्रत्यक्षपणे मीच तुला दिलं होतं. देवा, मला तुम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतरच समजा आठवत आहे. तुम्हासनी आठवतंय वय तुम्ही मला कवा भेटलं होतं ते? होय. सदाशिव मल्हार, सदाशिव मल्हार.
वाटतं की तुम्ही एकदा माझ्या घरला यावं. ठीक आहे, यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. तुम्ही मला भेटलं होतं आणि पुशी पुनवाला पुण्याला भेटणार असं वचन दिलं होतं. होय, पण त्यावेळी मला ठाऊक नव्हतं की त्याच तिथीला म्हाळसे बरोबर माझा विवाह आहे. तुम्ही मला भेटून गेलं आणि माझं काय झालं ते माझं मलाच ठाव. ज्यांची मी पूजा करत होते ते माझं देव मला भेटले आणि पुण्यांना भेटणार असं वचन बी दिलं होतं. तुम्ही भेटाय येणार म्हणून केवढी आस लावून बसले होते मी. समजा जीव एक झाला होता माझा. तुम्ही एक डाव तरी दिसावं म्हणून जीव निसता का असावीस झाला होता बघा. बानू, तुला भेटायला आलो ते फार मोठे दिव्यच होते, पण मी दिलेला शब्द मला पाळायचा होता आणि म्हणून एका वृद्धाच्या रूपात मी तुला भेटायला आलो. पण त्या क्षणी कुणाला तरी वाटलं होतं का की ह्याच वृद्ध रूपात मला पुन्हा चंदनपुरीला यावं लागेल. बानू, माझं नाव कोणी सांगितलं तुला? तुमचं नाव चंदनपुराच्या बाहेर ठाव आहे. लोक तुम्हासनी खंडोबाची भगत म्हणून ओळखतात. पर माझं देव मला भेटलं ह्यातच सुख होतं माझं. पर मग तुम्ही मला खडावा दिल्या आणि म्या तुम्हासनी ज्या रात्री भेटायला आले ती रात्र बी आठवती मला. तुम्ही मला जे सांगत होते ते समद जीवाचा कान करून मी ऐकत होते. बानू, आपण फार पुढे चालत आलो आहोत. आता ह्यापुढे जे काही घडणार आहे त्याने तू आणि तुझे सारे जन्म उजळून निघणार आहेत. तेव्हा तुम्ही मला जे हे सांगता आहेत ते कधी कधी मला नाही कळत. मला जे पाहिजे आहे ते ठावं आहे मला. तुम्ही आणि तुमच्या पायाशी म्या तुमची सेवा कर, एवढंच हवं आहे मला. बानू, तू जसा विचार करते आहेस तसं घडेलच असं नाही. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ह्याची तुला काय कल्पना? का असं काही विपरीत घडणार आहे? बानू, अशी अस्वस्थ नको होस. पण एक दिवस असा येऊ शकतो की त्या दिवशी मला इथून जावंच लागेल. पण तुझ्या इच्छेविरुद्ध नाही. देवा, देवा हे दूध घ्या जी.
बानू बैस. देवा मग काम पडली हाय ती. काम तर होतच राहतील. बैस. बानू आज वेगळी दिसत आहेस. आज असं कशापायी म्हणतायसा? आल्या धरणं तर माझ्याकडं धड बघितलं बी नाही तुम्ही. म्हणूनच आज सांगतोय, तुझं कौतुक करायला, तुझ्याशी निवांत बोलायला वेळच नाही मिळाला. तुम्ही हे म्हणला असा हेच लई आहे माझ्यासाठी. तुझा माझ्याशी विवाह झाला, पण तुला जे स्थान हवे होते ते मी नाही देऊ शकलो, आणि म्हणूनच तू माझ्याकडून हे वचन मागून घेतलंस. बानू, मला त्याबद्दल राग नाही आलाय. खरं मला तर वाटलं का म्या तुम्हासनी हात थांबून ठेवलं याचा लई राग आहे तुम्हासनी. मला ठाऊक आहे की तुझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, पण बानू तुला हे सुचलं कसं?